बापू बरं आहे ना तुम्ही? मी बरा आहे. हो काय रोज गावाची आठवण यायची, पण कसं आहे योग यायला लागतो ना, योग आज आला. बापू तुम्ही गावाकडे आलाय पण एकट्याला दिसत नाही. हे लेकरं कोण आहेत? आता तसं एकटं येऊन जमतंय का? अहो बापूजी तर राहतात ना, तिथली लहान लहान मुलं आहेत, त्यांना आपलं गाव दाखवायला आणले. आता गाव दाखवून झालं की संध्याकाळी जाणार आहेत. बापू हा? मी काय म्हणते, आता बरेच वर्षांनी गावात आला, एका दिवसात काय गावातला बदल दिसणार आहे का? तो 2-4 दिवस गावात राहूनच जा. नाही नाही, तसं संध्याकाळी गेलं पाहिजे. काय पोरं आहेत ना बरोबर म्हणून. आणि तसं काय गाव काय लोकांचं आहे का? राहता येणारच आहे की मी. या बापू, पण येताना आमच्या आप्पी मॅडमला घेऊन या बरं का, एकटं येऊ नका. बापू आप्पी मॅडम बरे आहेत ना? काय चाललंय आता त्यांचं? तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आप्पीचं लय चांगलं चालू आहे. आता पुण्यात कामावर रुजू झाली, काम धडाडीने चाललंय बघा तिचं. अव जाईल तिथं सोनं करतात आपले आप्पी मॅडम. आणि आपल्या ह्या गावाची बदल झालाय ना, ती फक्त आपल्या आप्पी मॅडम मुळे झालाय बघा. आपल्या अपर्णा मॅडम मुळे तर आपल्या गावात पहिल्यांदा पाणी आलं. अव रोजगार उद्योग गावात आले. बापू आमच्यासारख्या गोरगरिबाची कुटुंब चालू लागली. लय दुआ आहेत बघा आमच्या त्यांच्या माग. खरे आप्पीने इथल्या लोकांच्यात विचार करण्याची ताकद निर्माण केली. अहो गोरगरिबांची पोरं शिकायला लागली. अहो जे आईबाप आपल्या मुलींना बाहेर पाठवत नव्हते, तेच आईबाप आपली मुलं आता मोठ्या पदावर जातील याची स्वप्न बघायला लागली. आणि हे सगळं आपल्या आप्पीने केलंय. अरे यशा, तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे रे, आणि ह्या प्रेमामुळेच आप्पीचं आमचं सगळं व्यवस्थित चाललंय बघ. बापू त्या गावातलं प्रेम तर आपल्या आप्पी मॅडमनी कमावलंय. ती फक्त तुमची पोरगी नाही तर याच गावची आस आहे. आणि बापू आमच्या समद्याला त्यांचा लय अभिमान वाटतोय बघा. शौर्य, अमोलच्या माबद्दल ऐकून किती भारी वाटतंय ना. आपण आहे ना सिंबाच्या माला इकडं घेऊन येऊ, सगळे खुश होतील. तुम्ही सगळे भेटला, लय बरं वाटलं. अहो आज गावात आलो आणि तुम्ही भेटला नाही असं झालं असतं तर मनाला रुक रुक लागली असती माझ्या. हा आम्ही बी बरं तुम्हाला न भेटता जाऊ दिलं असतं तवा. ते पण आहेच म्हणा. बरं चला जरा गावात जाऊन येतो म्हणतो. अमोल निघायचं का? पण बापू कुठे जायचं आपण? अरे बाळा, इथून पुढे एक घर आहे ना, ते बघून मग पुढे जाऊ. हा चला येऊ का आम्ही? चला. चला फ्रेंड्स. बापू हे घर किती भारी आहे. तुम्ही मामा मा इथे जायचं का? होय अमोल, तुझ्या अप्पूमा, मी, सुषमा आजी, दीपू याच घरात राहायचो बघ आम्ही. माझ्या आप्या याच घरात लहानाची मोठी झाली. इथं तशी राणी लावलेली असायची. मी ना आप्या रोज राणी धुवायचो, पुसायचो आणि मगच मी कामाला जायचो. दीप्या सुद्धा इथंच खेळत असायचं. आपलं अख्खं घर राणीवरच चालायचं. आम्हाला कधी काय कमी पडू दिलं नाही बघ तिने. काय झालं बापू? काय नाही रे, तुझ्या आजीची आठवण आली. बापू आजी देवाघरी गेलीये. तुम्ही रडू नका, आजी बघत असेल. होय, ती बघत असेल आणि तिला खरंच लय आनंद झाला असेल आज, कारण तू या अंगणात आलायस ना. बापू तुम्ही अजून सांगा ना. अजून काय सांगणार बाळा? सांगण्यासारखं बरंच काही आहे रे. अगं तिथे पाणी कसलं भरत बसल्या, मला एक लय भारी कंटेंट सुचलाय. चला आपण रील करूया. नाही दीप्या आता पाणी आलंय. दीप्या तुम्ही चौघांनी काय करायचं, मला तोंडावर असं पाणी उडवायचं आणि मी नाचणार. दिदे चालू कर. तुझा दीप्या मामा इथं इथं कुठेतरी असं मोबाईल ठेवून रील करत असायचा. माझ्या आप्या जागा मिळेल तिथं बसून अभ्यास करत असायची बघ. इथं तिथं तिथं कुठेही बसायची अभ्यासाला. मी तुझा व्हिडिओ करते, फक्त तू आहे ना आजपासून अभ्यासाला सुरुवात कर. दिदे एकदम आता 3K फॉलोअर्स होऊन दे, मग करतो ना भाई. मी पण तेव्हाच व्हिडिओ करते ना भाई. बरं बाया करतो. चल मिरवणूक झालं की आपण अभ्यास करू. चल 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 चल. दीप्या एक बार जब मैंने कमिटमेंट कर दी तो मैं अपने खुद की भी नहीं सुनता. धर चपले चल.
लय लय कष्ट केलेत बघ माझ्या आप्पीनं, म्हणून आज ती कलेक्टर आहे. अरे सुषमाने या घराला अगदी घट्ट बांधून ठेवलं होतं बाळा. तिचं तिचं जाणं बघितलं या घरानं. अरे थांब, तुझ्या माग अरे थांब आरू. नमस्कार ताई. माफ करा, पण मी तुम्हाला नाही ओळखलं. अहो नाहीच ओळखणार, साहजिक आहे. आम्ही काही वर्षापूर्वी या घरात राहायचो. इथं आलो, घर बघितलं, जरा जुन्या आठवणी जाग्या झाल्या. हो लांबना आलेला दिसताय तुम्ही, या की घरात. नको नको, बाहेरच बरं आहे. सुनंदा अक्कांना ओळखत असाल ना तुम्ही? हो अहो, घरोबा होता आमचा चांगला. आज मी त्यांना फोन केलता, पण त्या कुठेतरी बाहेर गेलेत. बर तुम्ही थांबा, मी पाणी घेऊन येते. का झाला बापू, तुम्ही आल्यापासून असं शांत शांत का आहे? अमोल बाळा, एवढी वर्ष उलटून गेली, पण हे सगळं आत्ता आत्ता घडलंय असंच वाटतंय बघ मला. सगळं कसं अगदी डोळ्यासमोरनं जातंय रे. आपल्या अशीच राणीत बसून रात्र रात्र अभ्यास करायची. कधी आम्ही संध्याकाळी कट्ट्यावर बसलो ना, तर माझ्या डोक्याला असं तेल लावून द्यायची. अरे आज ही जागा आपली नाही, पण या जागेनं ज्या आपल्या आठवणी जपून ठेवल्यात ना, त्या लय मोलाच्या आहेत बघ. त्याला कुठली किंमत नाही मोजावी लागत आपल्याला. फक्त त्या जागेला आपली सवय लागली पाहिजे, एवढंच. आता इथल्या वस्तू वगैरे आपण विसरून जातो रे, पण या जागेतल्या खुणा ना आपल्या आपल्या मनात तशाच राहतात. अमोल, आता आपण या घरात राहत नसून सुद्धा ही जागा जी मला आपली आपलीशी वाटते ना, तसं तुला ह्या गावात राहिलेलं आठवत नसलं ना, तरी तरी इथं काहीतरी आपलेपणाचं वाटेल बघ. यशा, घर चांगलं ठेवलंय बरं का यांनी. हा. आम्ही होतो तेव्हा असं नव्हतं रे. चांगल्या सोयी सुविधा झाल्यात आता. हो, आता लय सुधारलंय गाव बघा. दारोदारी नळ आलेत बघा. होय. आता पहिल्यासारखं लांब लांब नाही जावं लागत पाण्यासाठी. बापू, मी घर बघून आलो. काय फ्रेंड्स? हे घ्या पाणी, या की बसा की. ऑफिसर्स, येस सर. आज संध्याकाळी मोंटी त्याच्या वारजेच्या अड्ड्यावर येणार आहे. कसल्याही परिस्थितीत सापळा रचून छापा टाकून आपल्याला त्याला अटक करायची. साहेब हा आजचा प्लॅन आहे. हो, आणि आपण जिथे छापा टाकणार आहे त्याच्या एक्झॅक्टली मागच्या बाजूला एक बिल्डिंग आहे, म्हणजे पब्लिक प्लेस आहे. तिकडून आपल्याला एंट्री करता येणार नाही. पण डाव्या बाजूला जी इमारत आहे त्याच्या गेटवर कमीत कमी 6 ते 7 पोलीस ऑफिसर्स पाहिजेत. त्याच्या उजव्या बाजूने एक रस्ता येतो, तिथे 6 ते 7 पोलीस ऑफिसर विदाऊट युनिफॉर्म पाहिजे. लक्षात ठेवा, त्याच रस्त्यावरून मॉन्टी येणार आहे, त्यामुळे अलर्ट राहायचं. कुठलाही हलगर्जीपणा नको आहे. पण सर, मॉन्टेलला ओळखायचा कसा? मॉन्टीला कसं ओळखायचं मी तुम्हाला सांगतो. तुमच्या मोबाईलवर एक फोटो येईल. फोटो जुना आहे, पण त्या फोटोवरून मॉन्टीची ओळख होईल आपल्याला. लक्षात ठेवा, मोंटी हुशार आहे, चतुर आहे. त्याला जरा जरी अंदाज लागला ना की आपण तिकडे उपस्थित आहे, तो तिकडे येणार नाही. येण्याच्या पूर्वीच पळ काढेल. हे बघा, सगळ्यांनी अलर्ट राहायचं. मी अड्ड्याच्या समोर उभा असेल, तुम्ही तिन्ही बाजूनी नजर ठेवायची. तुम्हाला कुठेही मॉन्टी दिसला मला इशारा करायचा. मग तो मॉन्टी आहे आणि मी आहे. आणि आता मी ज्या सूचना देतोय त्या लक्षात ठेवा आणि त्या पाळा. हे बघा, इज दॅट क्लिअर? येस सर. गुड. बापू, मला इथं खूप भारी वाटतंय. हो ना, मला तर असं वाटतंय की इथं दिवसभर राहावं. होय ना? आवडलं की नाही? हो. अरे गावातलं वातावरणच असं असतंय बाळांनो. एकदा आलं ना की माघारी जाऊच वाटत नाही. बापू, हे इतकं मोठं शेत कुणाचं आहे? हे सगळं आपलंच आहे अमोल बाळा. होय बाळा. अरे इथून ती इथवर जे दिसते ना, ते सगळं आपलं शेत आहे बघ. अमोल बाळा, अरे ही तुझी मित्रमंडळी ना, अरे मग त्यांची ओळख करून दे की आमच्याशी. तसं बघितलंच आहे आपण त्यांना. त्या कोण येतो? आपण इकडे फोटो काढूया का? हो, काढूया, चालेल. अरे म्हणजे आता बघितलंय ना, मग आता ओळख करून दे की त्यांची. हा, दे दे. ही तीनू, हा शौर्य. अरे वा 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 वा. बापू,
बरं केलं तुम्ही त्यांना इकडेच घेऊन आलात ते. हो यायचं ठरलं, म्हणलं दोघच जण कसं जायचं. हे पण तयार झाले, म्हणलं चला जरा गंमत करू. हा अमोल बाळा, तू इथे आलास ना, हे लय बरं वाटतंय बघ. आजोबा, एवढ्या मोठ्या शेतात अन्न सुद्धा खूप पिकत असेल ना? अन्न नाही, धान्य पिकतं. आपण त्या धान्याचं अन्न बनवतो. हा पण पिकतं खूप. त्यातलं काही आपण आपल्या घरासाठी ठेवतो खायला आणि काही विकतो. सॉलिड आहे की हे सगळं? मग सॉलिड असणारच. गावाकडे आहे. अमोल बाळा, सगळं जग जरी फिरून आलं ना, तरी माणूस त्याच्या स्वतःच्या गावात आल्याशिवाय त्याला करमत नाही. कारण इथल्या मातीत त्याचा भूतकाळ रुजलेला असतो. तू जेव्हा इथनं गेला होतास ना, तेव्हा तुझ्या बाबांनी ही माती तुझ्या हातात दिली होती. तेव्हापासूनच या मातीचं आणि तुझं नातं आहे, आणि ते असंच आबादित राहणार बाळ. मला ना खरंच खूप भूक लागली आहे. चला ना आपण बिस्किट खाऊन घेऊ. अरे बिस्किट? बिस्किट कशाला? अरे मी तुमच्या सगळ्यांसाठी छान जेवण बनवलंय, आलेच मी घेऊन. हा सगळी तयारी केली आम्ही मज्जा करायची. तुला म्हटलं होतं की नाही, तू फक्त गावात ये. गावात आला की मी तुला स्वतः सगळं नेऊन दाखवीन. अरे या गावात असं एकही ठिकाण नाही जे मला माहित नाही. हा हा ह्या पोराचं निरागस हसणं बघितलं ना की वाटतं याचं बालपण इथंच जायला पाहिजे होतं, इथंच वाढायला पाहिजे होता. निदान त्या निमित्तानं तरी त्याचा रोज मला सहवास मिळाला असता. वय लेकरू लय खुश आहे बघा. त्याची बऱ्याच दिवसांची इच्छा पूर्ण झाली आहे ना आता. एक दिवस नाही, त्याला असं वाटतं त्यांनी इकडेच येऊन राहावं. रोज बाबांची आठवण काढत असतो. काही ना काहीतरी निमित्त काढून वडिलांचं नाव घेतोच तो. पण नियतीला अजून त्याची आणि त्याच्या वडिलांची भेट मान्य नाही असंच वाटतंय बघा. आता देवापुढे फक्त एकच प्रार्थना आहे, कुणासाठी नाही, पण या लेकराकडे बघून तरी त्यांनी आप्याने अर्जुनला एकत्र आणावं बस. आणि अमोलला असं हसताना खेळताना बघितलं ना की आप्या अर्जुननं तिकडचं सगळं सोडून इकडे यावं. खरंच की या लेकरासाठी तरी त्या आई बापानं तसं करावं. खरं म्हणजे आज अर्जुन आणि आप्याने इथं असायला पाहिजे होतं. त्यानं पोराचं हे जर रूप बघितलं असतं ना, तर त्यांचं राग कुठल्या कुठं पळून गेला असता, दोघं एकत्र आले असते. पोराला त्याने समजून घेतलं असतं आज. सरकार, आपण फक्त बोलू शकतो. आपल्या हातात काय, सगळं त्याच्या हातात आहे. आपण पतंग, दोरी त्याच्या हातात. फक्त माझी एकच इच्छा आहे, देवाने या लेकराचं मन मोडू नये.
लवकरात लवकर आप्पीन अर्जुनला त्या केसमध्ये यश मिळो. होय, आणि माझ्या अमोलला कळो की अर्जुनच त्याचे बाप आहेत. खरे बाप. सगळी तयारी झालेली दिसतीये. हे बघा, आपल्याला गुन्हेगाराला पकडायचंय, पण स्वतःचा जीव सांभाळू, सावध राहून मग छापा टाक. हो मॅडम, तयारी झालीये, प्लॅन ठरलाय. आता फक्त तुमच्या परवानगीची गरज आहे. हो, माझी परवानगी आहे. तुम्ही कामगिरीसाठी निघू शकता. आणि हे बघा, काहीही झालं तरी त्याला सोडू नका. हजारो मुलांच्या बर्बादीचं कारण आहे तो. येस मॅडम. रेडी? प्लीज तुम्ही निघू शकता. अर्जुन, काळजी घे. हो. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण आता जबाबदारी वाढली. एक पोलीस अधिकारी म्हणून ना त्याची जाणीव आहे मला. एक बाप म्हणून सुद्धा. बापू, आबा किती छान रंग आलाय. होय बाळा, ह्यो मावळतीचा रंग आहे. आणि ह्यो मावळतीचा रंग प्रत्येकाला शिकवत असतो. आत्ता जरी मावळत असलो ना, तर उद्या पुन्हा उगवीन आणि कामाला लागेन. किती सुंदर जागा आहे ही. शौर्य, चल ना माझा एक फोटो काढ. चल चल चल. टिनू, पण लांब जायचं नाही हं बाळा. हो बापू. सावकाश रे बाळा. बापू, ह्याच करता मा आणि बाबा भेटायचे का? हो बाळा, इथंच त्यांचं हॉटेल मूनवाला सजायचं. मूनवाला? अरे हॉटेल मूनवाला म्हणजे सगळेजण घरून पदार्थ आणायचे आणि इथं मजा करत खायचे. तुला सांगतो अमोल, तुझ्या मा आणि बाबानं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधला रे, आणि तो मिळवला सुद्धा. बापू, तुम्ही बघाच, मी एक ना एक दिवस मा आणि बाबांना इथे एकत्र आणेल. तुझ्या तोंडात साखर पडो. अमोल बाळा, अरे तू अख्खं गाव फिरलास पण आपल्या घरी नाही आलास. आपल्या घरी कधी येणार? आजोबा, कोणतं घर? तुझं, या अमोलचं घर. चला चला चला. नाही नाही नाही, थांबा आजोबा. मी मा आणि बाबांबरोबरच घराच्या बाहेर गेलो होतो ना, मग मला त्यांच्या बरोबरच घरात यायचे. तू जसं बोलतोयस ना, तसं लवकरात लवकर घडू देत बाळा. बरं चला, अंधार पडेल, आपल्याला निघायला पाहिजे ना आता. चला 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 टिनू, चला बाळा, निघायचं आपल्याला. ठरल्याप्रमाणे पोझिशन घ्या आणि लक्षात ठेवा, या सगळ्यामध्ये मॉन्टी सातव सुटला नाही पाहिजे. आय रिपीट, मॉन्टी सातव सुटला नाही पाहिजे. नेहा, शिंदे, तुमच्या बाजूने आतमध्ये काय दिसते का बघा, आणि मी सांगितल्याशिवाय धाड टाकायची नाही. इज दॅट क्लिअर? साहेब, माझ्या माहितीप्रमाणे मॉन्टे वेळेच्या आधीच आला आणि आज त्याच्या लोकांसोबतच आहे. तुम्हाला गॅरंटी येतो मॉन्टीचं म्हणून? हो साहेब, कारण आपण सर्क्युलेट केलेला फोटो एक्झॅक्टली मॅच होतोय. ग्रेट. आता शिंदे, तुम्ही आणि दोघ जण तुम्ही मागच्या बाजूने कव्हर करा. चिंचुके, तुम्ही राईट साईडने कव्हर करा. ओके, गो.
ते आलं रे